नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहुणं जीवं दौवं जिणवरवसहेण जेण निर्दिष्ठं देवेन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्रीमद भगवत नेमिचंद्र सिद्धांतीदेव विरचित हा बृहद्रव्य संग्रह ग्रंथ आहे आणि या ग्रंथाच्या आधारे आपण चर्चा करतो आहोत ती जीवाच्या समुद्घातासंबंधी। 2-3 दिवसांचा आपण मध्ये खंड केला आणि यामध्ये आपण दिवाळी हा सण साजरा केला। यामध्ये भगवान महावीरांच्या निर्वाण कल्याणकाशी संबंधित असा हा वीर निर्वाण कल्याण उत्सव आपण दरवर्षी या दिवाळीच्या निमित्ताने साजरा करतो। या दिवाळीचं स्वरूप काय आहे, या दिवाळीमध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं काय महत्व आहे, जैन धर्माच्या अपेक्षेने याची प्रासंगिकता कोणती आहे आणि या दिवाळीला साजरी करत असताना नेमकी आपली पद्धती आणि त्याबरोबरच चालत आलेली परंपरा यांचा सुमेळ कशा प्रकारे घालता येऊ शकतो, हा एक स्वतंत्र चर्चेचा आणि किंबहुना थोडाशा संशोधनाचाच तो विषय ठरू शकतो। खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्ये सुद्धा खास करून दक्षिण महाराष्ट्रामध्ये किंवा या थोड्याशा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या जैन समाज खूप मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे किंवा फार पूर्वीपासून राहत आलेला आहे। परंतु तरी सुद्धा बऱ्याच लोकांना अजूनही या संपूर्ण जैनत्वाची किंवा जैन संस्कारांची अजूनही पूर्णरित्या माहिती झालेली नाही। कुळाने कुळाचाराने निश्चितच ते जैन हे विरुद्ध लावतात। वास्तवामध्ये जैन कुलोत्पन्न आहेत हा पुण्याचा उदय तर निश्चितच आहे, परंतु त्या सोबत थोडीशी आपल्या या परंपरेची जाणीव आणि त्या सोबत जैन धर्माचे संस्कार आणि अभ्यास या दोन्हीची थोडीशी कमतरता उणीव जाणवते आणि त्यामुळे मग काही वेळेला काही देखादेखी म्हणा किंवा अन्य साऱ्या बाकीचे जे कुलाचार आहेत किंवा बाकीचे जे सामाजिक आचार आहेत त्यांच्या आधारे मग आपण अंधानुकरण करू लागतो आणि त्यावेळेला थोडेसे ही जी भगवान महावीरांनी सांगितलेले जे सिद्धांत आहेत, पंचसूत्री आहे, जे महासिद्धांत आहेत, ते जीवनामध्ये उतरवत असताना मग याचं औचित्य काय आहे हे पाहावं लागेल। खूप विशेष रीतीने हे एवढंच सांगावं वाटतं की भगवान महावीर की जे अतिशय विश्ववंद्य व्यक्तित्व होऊन गेलं, जैन धर्माचे ते 24वे तीर्थंकर होते आणि त्यांनी जो संपूर्ण जगताला अनेकांत, स्याद्वाद आणि अहिंसेचा जो अद्भुत सिद्धांत दिला आणि वस्तू स्वातंत्र्याचा त्यांनी पुनर्घोष केला। वास्तवामध्ये हे सिद्धांत मुळातूनच सर्व जैन बांधवांना जाणून घेणं आवश्यक आहे आणि मग त्यानुसार त्यांच्या जीवनामध्ये या संपूर्ण पर्वांच्या निमित्ताने जी विशुद्धता येईल त्यामध्ये निश्चितच सर्वांना एक जीवन जगण्याची अद्भुत वेगळी कला जाणवल्या वाचून, अंगी बाणवल्या वाचून राहणार नाही। हे सर्व सांगण्याचं आणि आठवण करण्याचं कारण म्हणजे आता जी सध्या आपली चर्चा सुरू आहे जीव समुद्घातासंबंधी आणि त्यामध्ये जो 7वा प्रकार आहे कोणता की केवली समुद्घात,
तो सुद्धा या वास्तवामध्ये निर्वाणाशी संबंधितच आहे, किंबहुना जीव जेव्हा मोक्षाला प्राप्त करतो त्याच्याशी संबंधितच आहे. आता शांतीनाथजींनी आपल्याला माहिती दिली की किती मोठ्या प्रमाणात अगदी टक्केवारीच्या माध्यमातून आपल्याला जैन बांधव या भागामध्ये राहतात. खूप चांगली गोष्ट आहे, परंतु त्यासंबंधी जाणीव आणि महिमा उत्पन्न झाल्याशिवाय वास्तवामध्ये याचा खराखुरा लाभ आपल्याला घेता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला त्यासाठी या शास्त्रांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि या शास्त्रांच्या अभ्यासासोबत वर्तमान जीवनामध्ये आपण ते सिद्धांत कशा प्रकारे अंगी बाणवू शकतो, कशा प्रकारे त्यांचा आधार घेऊन आपल्या जीवनामध्ये आपण सुधार करू शकतो, अधिक सहज रीतीने, अधिक सुखद रीतीने आपण कशा प्रकारे जगू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. पहा, आपण अनेक प्रकारे समुद्घातांचे प्रकार पाहिले. त्यामध्ये सर्वप्रथम आपण वेदनेच्या निमित्ताने होणारा वेदना समुद्घात पाहिला. त्यानंतर क्रोध, मान, माया, लोभ या कषायांच्या निमित्ताने होणारा कषाय समुद्घात देखील पाहिला. त्यानंतर देव, नारकी आणि चक्रवर्ती इत्यादी जे विक्रिया रिद्धीचे धारक असतात किंवा वैक्रियक शरीरधारी असतात, यांच्या शरीराचा होणारा जो विस्तार आणि आकुंचन रूप जो विक्रिया समुद्घात आहे त्याचाही अभ्यास आपण केला. मरते सेमयी जो जीवाचे आत्मप्रदेश हे बाहेर जाऊन पुन्हा परत येतात तो मारणांतिक समुद्घात देखील पाहिला. शुभ आणि अशुभ या दोन्ही प्रकारचा तैजस समुद्घात तो देखील आपण विस्ताराने त्याची चर्चा केली. आणि मुनिराजांना विशिष्ट प्रकारे शंका समाधान आणि तीर्थक्षेत्र वंदना या निमित्ताने होणारा आहारक समुद्घात सुद्धा आपण पाहिलेला आहे. आता उरतो तो केवळ अंतिम केवली समुद्घात. आता त्याचं स्वरूप आपण क्रमशः पाहूया. केवल समुद्घात कशास म्हणतात दिलेला आहे, मी वाचून दाखवतो. केवलींची आयु कर्माची स्थिती संपत आली असताना जर इतर कर्माची मर्यादा आयु कर्मापेक्षा जास्त असेल तर ती आयु कर्माबरोबर आणण्यासाठी केवलींचे आत्मप्रदेश शरीराबाहेर पडतात. प्रथमतः एका सरळ रेषेत आणि नंतर विस्तार क्षेत्र अपेक्षेने, नंतर जाडीच्या रूपाने आणि शेवटी पूर्ण लोकास व्यापतात व परत त्याच क्रमाने संकुचित होऊन शरीरामध्ये परत सामावतात. याला केवल समुद्घात असे म्हणतात. थोडीशी मोठी व्याख्या आहे, आपण त्याचं स्वरूप क्रमाक्रमाने समजावून घेऊया. सर्वप्रथम नावावरूनच हे स्पष्ट होतं की हा जर केवली समुद्घात असेल तर तो केवली भगवंतांनाच होणार, इतरांना कोणाला होण्याची शक्यताच नाही, कारण केवली समुद्घात आहे हा. तर हा जर केवली समुद्घात आहे तर केवली भगवंतांना होतो. बघा दिलेला आहे सुरुवातीला, केवलींची आयु कर्माची स्थिती पूर्ण होत असताना. आता केवली म्हणजे कोण? ज्यांना केवल ज्ञान झालेलं असतं त्यांना केवली म्हणतात. ज्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झालेली असते तेच केवली होत. आता केवल ज्ञानाची प्राप्ती कुणाकुणाला असते रवींद्रजी? तर केवल ज्ञानाची प्राप्ती झालेली असते अरिहंत परमात्म्यांना आणि सिद्ध भगवंतांना. अरिहंत आणि सिद्ध हे दोन जीव असे आहेत की ज्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झालेली असते. मग आता केवली समुद्घात हा केवल ज्ञानी असलेल्या अरिहंत आणि सिद्ध या दोघांपैकी कोणाला होत असणार? तर याचं उत्तर आहे सिद्ध भगवंतांना. जरी ते केवल ज्ञानी असले, जरी ते केवली असले तरी त्यांना हा केवली समुद्घात होत नाही, होण्याचं कारण नाही, कारण ते आता कृतकृत्य झालेले आहेत आणि सिद्ध शिलेवरती विराजमान झालेले आहेत. मग उरले कोण? तर सिद्ध भगवान झाल्यानंतर राहिले अरिहंत भगवान. आणि ते नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम आपण असा नमोकार मंत्र म्हणतो. तर ज्यांनी 4 घाती कर्मांचा नाश करून अनंत चतुष्टयाची म्हणजेच अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख आणि अनंत वीर्य म्हणजे शक्ती, अशा अनंत चतुष्टयाची प्राप्ती करून घेतली आहे, अशा भगवंतांना अरिहंत भगवान असे म्हणतात. आणि त्या केवलींना, त्यांना सुद्धा केवल ज्ञान आहे, अनंत ज्ञान म्हणजेच केवल ज्ञान. तर त्या संपूर्ण विश्वाला एका समयात जाणणाऱ्या अरिहंत भगवंतांना हा केवली समुद्घात होतो.
मग प्रदीप कुमारजी, सगळ्या अरिहंतांना होतो का? हो नाही. सर्वच अरिहंतांना हा केवली समुद्घात होत नाही. बघा किती सुंदर तथ्य उलगडत चालली आहेत. मग कुणाला होतो? तर काही अरिहंतांना सिद्ध होण्यापूर्वी हा केवली समुद्घात घडतो. मग काही अरिहंतांना घडतो आणि काही अरिहंतांना घडत नाही. मग असं का होतं बरं? तर त्याचं उत्तर असं आहे, खूप सुंदर तत्वज्ञान आहे. तर अरिहंत भगवंतांना अरिहंत होत असतानाच 4 घाती कर्मांचा नाश झालेला आहे. मी जरा पूर्ण प्रक्रिया सांगतो जे नवीन जॉईन झालेत त्यांच्यासाठी. पहिल्यांदा जीव असतो गृहस्थ. मग गृहस्थ झाल्यानंतर त्याला मुनी दीक्षा घेण्याचे भाव होतात. मग तो सर्व वस्त्रादिकांचा, आभूषणांचा, घरादाराचा त्याग करून मुनी बनतो. मग मुनी बनल्यानंतर तो मुनी झालेला जीव तपश्चरण करतो आणि ध्यानादींच्या द्वारे तपश्चरण करून श्रेणी आरोहण करतो, म्हणजे आणखी उग्र तप करतो. आणि मग उग्र तप केल्यानंतर तो मुनींचा जीवच म्हणजे ते महाराजच अरिहंत पदाला प्राप्त होतात. म्हणजे ते 4 घाती कर्मांचा नाश करतात आणि अरिहंत होतात. कोण? महाराज. गृहस्थ कितीही तप करून अरिहंत होऊ शकत नाही मुनी दीक्षा घेतल्याशिवाय. पुन्हा एकदा सांगतो, मुनी दीक्षा घेतल्याशिवाय कोणताही गृहस्थ अरिहंत होऊ शकतच नाही. म्हणजे मुनिपद धारण करणं हे अनिवार्य आहे. ते मुनिपद सुद्धा एखादं वस्त्र, कटिवस्त्र आम्ही ठेवलं तर चालत नाही. पूर्ण नग्न, निर्ग्रंथ, दिगंबर दशाच धारण करावी लागते. अपरिग्रही दशाच धारण करावी लागते. हाताने केशलोच करावं लागतं. कुठल्या पायामध्ये वाहना घालून चालत नाही. 28 मूलगुणांचं निरतिचार पालन करावं लागतं. नाही हो, जरा पंचम काळ सुरू आहे, थोडीशी सूट मिळेल का आम्हाला? शांतीनाथजी, थोडीशी सूट देऊया का? ते कोण कोणाला देणार बाबा? वस्तुस्थिती तर अशी आहे, हा धर्म अनादी कालापासून तीर्थंकर परमात्म्यांनी सांगितलेला आहे. त्यामुळे इथे कोणत्या मूल गुणामध्ये सूट मिळण्याचा प्रश्नच नाही. ही तर अनादिकालीन परंपरा आहे. जीवाला संपूर्ण अपरिग्रह व्रत धारण करून, पंचमहाव्रतांचं पालन करून, 28 मूल गुणांचं पालन करून मुनी दीक्षा घ्यावी लागते आणि त्याद्वारे तप करून तो जीव 4 घाती कर्मांचा नाश करतो आणि अरिहंत पदाला प्राप्त होतो. आता काय घडतं ते समजावून घेणं म्हणजे केवली समुद्घात. आता 4 घाती कर्मांचा नाश तर झालेला आहे. आता उरलेली आहेत 4 आघाती कर्म. आता घाती कर्म कशास म्हणतात, आघाती कर्म कशास म्हणतात आपण विस्ताराने पाहूया. पुढच्या गाथांमध्ये तो येईल भाग. तर 4 घाती कर्मांचा नाश झाल्यानंतर जी बाकीची 4 आघाती कर्म शिल्लक आहेत त्यांच्यापैकी एक कर्म आहे आयु कर्म. आयु कर्म म्हणजे ज्याच्यावरती आयुष्य किती आहे हे ठरलेलं आहे. मग आता बघा, मागच्या जन्मामध्ये म्हणजे मागच्या भवामध्ये त्यांनी या भवाची म्हणजे शेवटच्या भवाची आयु बांधलेली होती की ते किती वर्ष जगणार, त्यांचं आयुष्य किती वर्ष आहे हे केव्हा ठरलं होतं? मागच्या भवामध्ये. म्हणजे आता ज्यांचं निर्वाण कल्याणक आपण अनुभवलं, साजरं केलं, त्या भगवान महावीरांचं अंतिम भावामधलं आयुष्य होतं 72 वर्षांचं. आता 72 वर्षांची ही आयु त्यांनी त्या शेवटच्या भावात बांधली नव्हती, ती मागच्या भावामध्ये त्यांच्या त्या अंतिम भावाच्या पूर्वीच्या सेकंड लास्ट त्या भावामध्ये त्यांनी 72 वर्षाची आयु काय केली होती? बांधली होती. असं प्रत्येक जीवाचं घडतं. आता काळजीपूर्वक ऐका, त्या 4 राहिलेल्या आघाती कर्मांपैकी एक कर्म आहे आयु कर्म आणि त्या आयु कर्माचं जितकं काही आयुष्य आहे ते निश्चित झालेलं आहे आणि मग ते त्या भावामध्ये आलेले आहेत, त्या शेवटच्या जन्मात आलेले आहेत. आता काय घडतं? ते जीव अरिहंत सुद्धा झाले आणि अरिहंत झाल्यानंतर अगदी ते आयुष्य संपत आलं आहे आणि आयुष्य संपल्यावर तुमचं माझं काय होतं? आपण संसारी आहोत, त्यामुळं आपलं जीवन संपल्यानंतर आपण मरणाला प्राप्त होतो आणि पुढच्या शरीराला धारण करतो, पुढच्या भावात जाऊन पुढचं नवीन शरीर धारण करतो. परंतु अरिहंतांचं तसं होत नाही.
कारण त्यांनी 4 घाती कर्मांचा अभाव केलेला असल्यामुळं त्यांचं मरण तर होणार आहे. मरण याचा अर्थ शरीराचा त्याग तर होणार आहे, परंतु पुढचं नवीन शरीर ग्रहण करणार नाहीयेत, ते सिद्ध होणार आहे. मग त्यांचं जे निश्चित आयुर्मान आहे की जे आयुर्मान संपल्यानंतर त्यांना शरीर सोडावं लागणार आहे, परंतु पुढचं शरीर ते धारण न करता डायरेक्ट मोक्ष शिलेवरती, सिद्ध शिलेवरती जाऊन विराजमान होणार आहेत. बस ते आयुष्य संपताना ही प्रोसेस घडते, ज्याचं नाव आहे केवली समुद्घात. आता नेमकं काय घडतं ते पाहूया. आता समजा आपण उदाहरणादाखल महावीर भगवंतांचंच उदाहरण घेऊया. महावीर भगवंतांचं आयु होती शेवटच्या भावामध्ये 72 वर्ष. आता कल्पना करूया की त्यांची 72 वर्षांची आयु पूर्ण होत आली आहे, अगदी काही क्षण शिल्लक राहिलेले आहेत आणि ते क्षण संपले की त्यांच्या आयु कर्माचा गठ्ठा जो पूर्वी बांधला होता तो संपून जाणार आहे आणि तो संपला की त्यांचं ते शरीर त्यांना सोडावं लागणार आहे आणि सिद्ध शिलेवरती जाणार आहे. आता आयु कर्म किती आहे असं समजूया. समजा हे सगळं उदाहरण आहे बरं, ह्यातल्या सगळ्या फिगर्स, सगळ्या संख्या काल्पनिक आहेत. आता समजा 72 वर्षांचं आयुष्य पूर्ण व्हायला 10 मिनिटे बाकी आहेत. आयु कर्माचं किती शिल्लक आहे? 10 मिनिटे एवढे आयुष्य बाकी आहे. पद्मनाभजी समजतंय का? 10 मिनिटांचं त्यांच्याकडं आयुष्य शिल्लक आहे. आणि म्हणजे काय याचा अर्थ सुद्धा समजत नाही. याचा अर्थ 10 मिनिटे उदयाला येतील एवढ्या आयु कर्मांचा गठ्ठा शिल्लक आहे. क्लिअर? समजलं? 10 मिनिटे आयुष्य शिल्लक आहे याचा अर्थ काय? याचा अर्थ 10 मिनिटे उदयाला येऊ शकेल असं आयु कर्माचे कर्म परमाणू शिल्लक आहेत. तो पुद्गलांचा गठ्ठा शिल्लक आहे. अहो 10 मिनिटे दिवा जळत राहणार आहे आणि नंतर विझणार आहे. याचाच अर्थ हा की दिव्यामध्ये 10 मिनिटे पुरेल इतकं तेल बाकी आहे. क्लिअर? त्याचप्रमाणे त्या जीवाकडे 10 मिनिटे उदयाला येईल इतका आयु कर्माचा साठा बाकी आहे, बाकीचा भोगून संपलेला आहे. आता बघा, आता कल्पना करा भगवान महावीरांचं 10 मिनिटाचं आयुर्मान शिल्लक आहे, तितकेच आयु कर्माचे परमाणू शिल्लक आहेत. परंतु बाकीचे जे 3 कर्म आघाती आहेत, कोणते? जसं वेदनीय कर्म, त्यासोबत गोत्र कर्म आणि नाम कर्म, हे 3 आघाती कर्म आणखी आहेत. परंतु त्यांचे कर्म परमाणू खूप जास्त शिल्लक आहेत. म्हणजे 10 मिनिटाच्या ऐवजी 1 तास उदयाला येईल एवढं नामकर्म शिल्लक आहे. समजतंय का? बघा, गोत्र कर्म 2 तास उदयाला येईल इतकं कर्म शिल्लक आहे. मग प्रॉब्लेम काय होणार माहितीये संजयजी? प्रॉब्लेम हा होणार की इकडे तर 10 मिनिटात आयु कर्म संपून जाणार आहे आणि नामकर्म, गोत्रकर्म त्याचे परमाणू शिल्लक राहणार आहेत. मग बोला, तो जीव आयुर्मान संपल्यानंतर सिद्ध शिलेवर जाऊ शकेल का? बाकीचे कर्म शिल्लक ठेवून चालतील का? नाही चालणार. जर तुम्हाला सिद्ध शिलेवर जायचं आहे, मोक्षाला जायचं आहे, तर सगळे कर्म परमाणू खिरवले पाहिजेत. सर्व कर्मांचा नाश म्हणजे सिद्धत्व आहे. आणि म्हणून मग काय केलं जातं? सृष्टीमध्ये, निसर्गामध्ये आपोआप एक ऍडजस्टमेंट आहे. कोणती ऍडजस्टमेंट आहे? की 10 मिनिटाचा आयु कर्म शिल्लक आहे ना, आणि बाकीच्या कर्मांचा उदय भरपूर शिल्लक आहे, तास 2 तासाचा. मग काय होतं की तो अरिहंतांचा जीव केवली समुद्घात करतो. केवली समुद्घात करतो म्हणजे त्या अरिहंतांचे आत्म्याचे प्रदेश संपूर्ण लोकाकाशामध्ये, संपूर्ण 3 लोकांमध्ये पूर्णरित्या पसरतात, पूर्णरित्या उघडतात, पूर्ण विस्ताराला प्राप्त होतात आणि पुन्हा क्रमाक्रमाने ते आपल्या शरीरामध्ये परत येतात. आणि या सगळ्या क्रियेमध्ये काय होतं की ज्या कर्मांचा उदय अजून भरपूर येणं शिल्लक होता तो बरोबर 10 मिनिटांमध्ये संपेल अशी त्या कर्मांची व्यवस्था जुळवाजुळव केली जाते. आता मी पुन्हा एकदा सांगतो आणि हे पटवून पण देणार आहे आपल्याला, काळजी करू नका. हे असं कसं घडतं सांगणार आहे. काय झालं
तर 10 मिनिटामध्ये आयु कर्म संपणार होतं. बाकीच्या कर्मांना उदयाला यायला बाकी खूप काळ लागणार होता. आणि तसं घडलं तर आयु कर्म संपल्यामुळे जीव मोक्षात जाणार, परंतु बाकीचे कर्म शिल्लक राहिल्यामुळे तो कर्म सहित मोक्षाला जाणार, अशी अडचण निर्माण होणार. ती होऊ नये म्हणून सहजच नैसर्गिकरित्या त्या जीवाचे प्रदेश हे शरीराबाहेर पडतात, संपूर्ण 3 लोकाला व्यापतात आणि पुन्हा मूळ शरीरात परत येतात. ती जी जीवाची संपूर्ण विस्तार रूप पसरलेली दशा असते, त्यामध्ये बाकीचे कर्म परमाणू सुद्धा लवकर खिरतात आणि ते 10 मिनिटाच्याच अवधीमध्ये सगळे कर्म खिरतील अशी त्यांची बरोबर जुळणी होते. यालाच केवली समुद्घात असे म्हणतात. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे एखाद्या वस्त्राचं सुकणं. एखादा कपडा आहे, एखादी साडी आहे किंवा एखादं धोतर आहे जे की खूप मोठं आहे. मला सांगा, ते जर लवकर सुकवायचं असेल तर त्याची घडी करून सुकत घालावं की संपूर्णपणे विस्तारून त्याला सुकत घालावं? केव्हा ते लवकर सुकेल? निश्चितच ते जर पूर्णपणे उघडलं तर ते लवकर सुकतं. अगदी त्याच पद्धतीने या जीवाचा तो केवली समुद्घात पूर्णरित्या लोकाकाशामध्ये म्हणजेच स्वर्ग, मध्यलोक, नरकलोक या सर्व ठिकाणी त्या जीवाचे प्रदेश संपूर्ण पसरतात. आणि त्या संपूर्ण पसरलेल्या स्थितीमध्ये ते जे एक्स्ट्रा असलेले, आयु कर्मापेक्षाही अधिक असलेले जे कर्म परमाणू आहेत ते त्याच्याबरोबर अधिक प्रमाणात खिरवले जातात. आणि मग पुन्हा तो जीव त्याचे प्रदेश संकुचित करतो आणि मूळ शरीरात परत येतो. या दरम्यान सर्व कर्म त्या नियोजित वेळेमध्ये म्हणजेच आयु कर्म संपता संपता सगळ्या कर्मांचे परमाणू संपून जातात आणि मग तो जीव सहज रीतीने स्वतःच्या सिद्धत्वाला प्राप्त करतो. अशा प्रकारे जो घडतो त्याला केवली समुद्घात असे म्हणतात. मग केवली समुद्घात एकदम अचानक घडत नाही. लक्षात आलं का? पहिली गोष्ट तर ही की सगळ्या अरिहंतांचा केवली समुद्घात होण्याचं काही कारणच नाही. का कारण नाही? जर आयु कर्मासोबतच बाकीचे कर्म खिरून संपत असतील तर केवली समुद्घात व्हायची काही गरजच नाही. हा प्रॉब्लेम किंवा केवली समुद्घात तर तेव्हा होतो जेव्हा आयु कर्माचे परमाणू तर कमी आणि बाकीच्या कर्मांचे परमाणू जास्त, अशी स्थिती झाली असेल तर मग केवली समुद्घात घडतो, अन्यथा घडण्याचं काही कारण नाही. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आता हा केवली समुद्घात घडताना सुद्धा एकदम आत्म्याचे प्रदेश बाहेर पडतात आणि संपूर्ण लोकाकाशाला व्यापतात असं होत नाही. पहिल्यांदा तो जीव जेथे ध्यान करतो आहे, अरिहंतांचा जीव जेथे ध्यान करतो आहे त्या ध्यान कर्म तो पद्मासनात बसलेला असू दे किंवा खड्गासनामध्ये विराजमान असू दे, 2च आसनांमधून मोक्षाला जाता येतं. लक्षात का? एक तर पद्मासनामध्ये किंवा खडगासन उभे असलेल्या स्थितीमध्ये. बोला, ज्यांना खाली खाली बसता येत नाही त्यांनी आजपासून प्रॅक्टिस चालू करा. आम्हाला खाली बसता येत नाही, मग काय? मग कसं होणार? खुर्चीवर बसल्या बसल्या तरी कुणाला आजपर्यंत मोक्ष झालेला नाही, इथून पुढे होणार नाही. बाबा रे, म्हणून आपल्याला ही ध्यानाची सुद्धा विशिष्ट अवस्था आहे, त्याचा सुद्धा विशेष अभ्यास आहे. याचा अर्थ पद्मासन घालायला आलं म्हणजे मोक्षाला जायला मोकळा झालो असं पण नाही. नाहीतर पद्मासनात बसणारे सगळेच मोक्षाला गेले असते, होय की नाही? तर थोडक्यात सांगण्याचा भाव हा आहे की हे जी 2 आसनं आहेत, एक पद्मासन आणि एक खड्गासन, ऐकू येते ना व्यवस्थित आशिषजी? ओके. तर पद्मासन आणि खड्गासनामध्ये ज्या कोणत्या आसनामध्ये जीव तपश्चरण करतो आहे किंवा अरिहंत झालेला आहे तर त्या जीवाचे प्रदेश, आत्म्याचे प्रदेश हे एका सरळ रेषेत बाहेर पडतात. म्हणजे मस्तकाच्या वरती आणि पायांच्या खाली अशा सरळ रेषेमध्ये पहिल्यांदा बाहेर पडतात. मग कपाटाप्रमाणे ते उलगडतात, बाजूला होतात आणि मग त्याचे दंड, प्रतर, पुरण असे लोकपुरण असे 4 प्रकार सांगितलेले आहेत.
पहिल्यांदा संपूर्ण उभ्या रेषेमध्ये त्याचे प्रदेश पसरतात, मग कपाटाप्रमाणे ते उलगडतात आणि मग विस्तारित होत होत ते संपूर्ण लोकाकाशाला व्यापतात. मग पुन्हा संकुचित होत असताना त्याच पद्धतीने ते संकोचाला प्राप्त होतात आणि शेवटी त्याच्या मूळ शरीरामध्ये परत येतात. तर अशा प्रकारे हा केवली समुद्घात घडतो. आता कुणी उदाहरण दिल्याप्रमाणे असं समजू नये की सिद्धदशेपूर्वी 10 मिनिट हा होतो. हे तर उदाहरण होतं. हे सर्व अंतर्मुहूर्तात म्हणजे क्षणार्धात घडणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया घडायला मिनिट वगैरे लागतच नाहीत. अगदी काही सेकंदांमध्ये, अगदी सेकंदाच्याही कमी वेळामध्ये ही सर्व प्रक्रिया सहजरित्या घडून जाते, परंतु ती आपल्या स्थूल ज्ञानामध्ये लक्षात येत नाही. तर अशा प्रकारे हा अशा प्रकारचा केवली समुद्घात घडतो की ज्या केवली समुद्घाताद्वारे जीव संपूर्ण लोकाकाशामध्ये व्यापतो आणि पुन्हा तो आपल्या मूळ दशेमध्ये परत येतो. पहा किती विशेष आहे की याच्यावरून आपल्याला किती सुंदर गोष्टी शिकायला मिळतात की तो अरिहंतांचा जीव काही क्षणांसाठी का होईना परंतु पूर्ण लोकाकाशामध्ये व्यापतो. याचा अर्थ तो आपण जेथे राहत असतो त्या क्षेत्रामध्ये सुद्धा येऊन जातो, कारण आपण पण लोकाकाशातच राहतो. बोला, तो जीव नरकांमध्ये सुद्धा जातो, म्हणजे त्या जीवाचे प्रदेश नरकांमध्ये सुद्धा व्यापतात, वरती स्वर्गांमध्ये सुद्धा व्यापतात. बोला, अशा प्रकारे तो जीव सर्वत्र पोचतो, सर्वत्र त्याचा प्रसार होतो. परंतु त्या भगवंतांच्या दिव्य ज्ञानाचा किंवा दिव्य सुखाचा एक अंश सुद्धा आपल्याला भोगता येत नाही. बोला, का भोगता येत नाही? ते तर माझ्याच क्षेत्रामध्ये आले, मी जेथे राहतो तेथेच त्यांचे प्रदेश आले. माझे आणि त्यांचे आत्म्याचे प्रदेश एकाच ठिकाणी आले काही क्षणांसाठी, परंतु वस्तू स्वातंत्र्य आहे. प्रत्येक द्रव्य भिन्न भिन्न आहे आणि म्हणून ते एकाच ठिकाणी येऊन सुद्धा त्यांच्या ज्ञान आणि सुखाचा लाभ आपल्याला प्राप्त होत नाही. पहा, वास्तवामध्ये त्या जीवाची ही सहजरित्या परिणती होते. मागचे कोण कुठे नातेवाईक माझे राहून गेलेत, सुटून गेलेत याचा शोध घ्यायला येत नाही. तो लक्षात आलं का? कारण दिव्य ज्ञान झालेलं आहे, केवल ज्ञान झालेलं आहे. सर्व प्रकारे दिव्य ज्ञानामध्ये त्यांना सर्व काही ठाऊक झालेलं आहे. परंतु त्या कर्मांची स्थिती घटवण्यासाठी, त्या कर्मांचे कर्म परमाणू भोगून संपवण्यासाठी त्या जीवाची अशा प्रकारे केवली समुद्घात रूप दशा होते. आणि सर्व जीवांची स्थिती जिथे आहे त्या ठिकाणी त्यांचे प्रदेश पसरतात. एक अर्थानं आमची आणि त्यांची त्या क्षणापुरती भेट होते, परंतु भेट जरी झाली तरी आदान प्रदान बाकी काही होत नाही, कारण प्रत्येक द्रव्य स्वतंत्रच आहे. तर अशा प्रकारे हा केवली समुद्घात होतो. आता मी उदाहरण दिलं होतं भगवान महावीरांचं 72 वर्षांच्या आयुष्याचं. मग त्यांचा केवली समुद्घात झाला होता का? मला ठाऊक नाही. अशा प्रकारचं कोणतंही विधान शास्त्रांमध्ये आलेलं नाही. ही उदाहरणं केवळ उदाहरणादाखल असतात, ती आपण त्याच पद्धतीनं समजून घ्यावी. तसा कोणताही दाखला आपल्या शास्त्रामध्ये उपलब्ध नाहीये. भगवान महावीरांचं अशा प्रकारे निर्वाण आपण साजरं करतो. निर्वाण वास्तवामध्ये काय अद्भुत गोष्ट आहे की आजपर्यंत त्यांनी ज्याच्यासाठी तपश्चरण केलं होतं त्यांना ती अद्भुत सिद्धी, ते सिद्ध पद त्या क्षणाला प्राप्त झालेलं होतं. असा तो मंगलमय क्षण होता की ज्या क्षणासाठी त्यांनी इतकी तपश्चर्या केली होती, त्या सिंहाच्या भवापासून ज्या सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची आराधना त्यांनी केली होती, वास्तवामध्ये त्याची फलश्रुती, त्याची परिपूर्णता त्यांना त्या सिद्धत्वाच्या क्षणी झाली होती. ओहो, काय अद्भुत तो क्षण असेल की सर्व प्रकारचे स्वर्गातले देवतागण येऊन सुद्धा त्यांच्या या निर्वाण कल्याणकाला अशा प्रकारे अनुभवतात, त्यांची महिमा गातात. सर्व प्रकारचे अतिशय, सर्व प्रकारची महिमा त्या ठिकाणी मंडित होते आणि मग तो जीव आपल्या अनंत काळच्या शाश्वत पदाला सहजरित्या प्राप्त करतो. वास्तवामध्ये तोच कृतकृत्यतेचा क्षण आहे आणि प्रत्येक जीवाची परिणती अशा पद्धतीने होईल
असा मार्ग सांगणारा हा जिनधर्म आहे. बोला, अशा प्रकारच्या या निर्वाण कल्याणकाच्या महोत्सवाला या 24वे तीर्थंकर भगवान महावीर की ज्यांनी प्रत्येक जीवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला, पशुला कशा प्रकारे परमेश्वर होता येईल तो मार्ग सांगितला, भक्ताला भगवान बनता येईल आणि नराला नारायण बनता येईल, अशा प्रकारची अद्भुत किमया ज्यांनी आपल्या दिव्य ध्वनीद्वारे संपूर्ण विश्वाला सांगितली, त्या भगवान महावीरांच्या निर्वाण कल्याणकाला आम्ही या धन पैशाची, रुपया पैशाची पूजा करणारा सण म्हणून आपण त्या परिग्रहाची पूजा करीत बसतो आणि त्याद्वारे आम्ही दिवाळी सण साजरा केला असं मानतो. वास्तवामध्ये ही किती मोठं मिथ्यात्व आहे, किती मोठी आवरणवादासारखी गोष्ट आहे. बोला, म्हणजे ठेवणीतले सगळे ते बंदे रुपये, सोन्या चांदीचे ते रुपये आणि काय दागदागिने बाहेर निघतात आणि मग त्या रुपया पैशाची पूजा केली जाते. ओहो, जिनधर्मामध्ये हा रुपया पैसा तर परिग्रह सांगितलेला आहे आणि परिग्रह हे तर 5वं पाप आहे. 5वं पाप आहे. म्हणजे आम्ही पैशाची पूजा करतो याचा अर्थ परिग्रह नामक 5व्या पापाची पूजा करतो. मग जो पापाची पूजा करत असेल त्याला पुण्य मिळेल का आणि त्याला धर्म होईल का? बोला, याचा अर्थ मग आजपासून पैसा कमावणं बंद काय संजयजी? पैसा नको आहे? पैसा हवा आहे ना, कोणाला नको आहे? गृहस्थाश्रम चालवण्यासाठी पैसा कमावणं ही आमची अनिवार्य गरज आहे. परंतु याचा अर्थ आम्ही पैशाला पूजलं पाहिजे असा होत नाही. ते एक साधन आहे प्रपंच चालवण्याचं, पण म्हणून तो पैसा आमचं पूज्यत्व होत नाही. तो पैसा आमच्यासाठी अंतिम ध्येय होत नाही आणि तो आमच्यासाठी पूज्य पदाला प्राप्त होऊच शकत नाही. ओहो, वास्तवामध्ये हे समजल्यानंतर जीवाला अपार शांतीची प्राप्ती होऊ शकते. त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. याचा म्हणूनच म्हणतो की आपण अध्यात्माला व्यवस्थित समजावून घेत नाही. जेव्हा असं सांगितलं जातं की रुपया पैशाची पूजा करणं मूर्खता आहे, याचा अर्थ असा लावला जातो की पैसा कमवायचाच नाही, असं नाही आहे. आणि जेव्हा असं सांगितलं जातं की बाबा रे, ही गृहस्थाश्रमाची गरज आहे म्हणून पैसा कमावला पाहिजे, त्यावेळी असं समजलं जातं की संपूर्ण जीवन यासाठीच खर्ची करायचं आहे. अशा प्रकारे जी टोकाची एकांतात्मक भूमिका घेतली जाते, त्यामुळेच आम्हाला जैन दर्शन व्यवस्थित समजून येत नाही. खास करून हे मुद्दाम का बोलतोय, कदाचित आपल्या स्वाध्यायी लोकांना मी जे सांगतोय त्याची गरज नसेलही, परंतु जे युवा बंधू आहेत, जे माझ्यासारखे अन्य क्षेत्रांमध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांना निश्चितच अशा प्रकारच्या विधानांना ऐकल्यानंतर गोंधळात पडण्याची स्थिती होते आणि मग त्यांना असं वाटू लागतं की आम्ही कोणता पक्ष घ्यावा. तुम्ही तर म्हणता रुपया पैशाची पूजा करायची नाही, मग आम्ही सगळं सोडून संन्यास घ्यावा का? ही त्यांच्या समोर लगेच अडचण उभा होते. मग आम्ही सांगितलं नाही, रुपया पैसा कमावला पाहिजे, शेवटी घर चालवायचं आहे. असं म्हटलं की मग म्हणतात तुमचा धर्म आम्ही 60 नंतर करतो, आता आम्हाला पैसाच कमवू द्या. अशा प्रकारे जी दोन्ही प्रकारे टोकाची भूमिका घेतली जाते ती चुकीची आहे. असं का होतं पद्मनाभजी? असं होण्याचं कारण आहे की आम्ही त्याच्यामधला जो बॅलन्स आहे, आम्ही त्याच्यामध्ये असणारं जे संतुलन आहे ते सम्यक ज्ञान आहे आणि ते आम्ही समजावून घेत नाही. आम्ही एकतर हे टोक गाठतो की आम्हाला पैसाच पैसा कमवायचा आहे, दुसऱ्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही, किंवा आम्ही धर्मामध्ये ऐकतो की पैसा पूजायचा नाही, याचा अर्थ आम्ही काहीच करत नाही, मग आमचं सगळं समाजच बघू दे. तर अशा प्रकारे हा सर्व प्रकारे जीवनामध्ये संतुलन नसल्यातला प्रकार होतो आणि मग जीव आपल्या कल्याणाकडे वळू शकत नाही. आणि म्हणून जैन धर्मामध्ये जशी मुनी दशा सांगितलेली आहे तशी गृहस्थ दशा सुद्धा सांगितलेली आहे आणि ती पालन करण्याचे विविध मार्ग, विविध स्तर धर्माचरणपूर्वक आपण कशा प्रकारे ते व्यतीत करू शकतो या संबंधी मार्गदर्शन आलेलं आहे, ते आपण समजावून घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे हा अतिशय सुंदर असणारा निर्वाण कल्याणकाचा उत्सव आम्ही रुपया पैशांसंबंधी मर्यादित करून टाकला. काही वेळेला आम्ही त्याला विविध प्रकारे त्याचं स्वरूपच समजावून घेतलं नाही, धनतेरसचं स्वरूप समजावून घेतलं नाही, आणखी रूप चतुर्दशीचं स्वरूप समजावून घेतलं नाही.
त्याचप्रमाणे या आजच्या पाडव्या दिवशीचं स्वरूप समजावून घेतलं नाही. जेव्हा अशा प्रकारे भगवान महावीरांना निर्वाणाची प्राप्ती झाली, इंद्रभूती गौतम यांना कशा प्रकारे खऱ्या अर्थाने केवल ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्यानंतर मग भगवानांच्या निर्वाणानंतर खऱ्या अर्थानं नवीन संवत सुरू झालं. भगवानांच्या निर्वाणानंतर नवीन कालगणना सुरू झाली, त्यातला हा पहिला दिवस आणि म्हणून नवीन वर्षारंभ म्हणून हा आजचा दिवस पाडव्याचा सहजरित्या साजरा केला जाऊ लागला. या सगळ्यांचं स्वरूप आपण खऱ्या अर्थानं समजावून घेतलं पाहिजे. आता थोडक्यातच एक दोन गोष्टी आपल्या समोर मांडतो. खरं म्हणजे विषयांतर होईल, परंतु गरजेचं आहे. आजकाल या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी व्यवस्थितरित्या समजू लागल्या आहेत. या गोष्टीचा आनंद आहे. काही वेळेला का होईना थोड्या काही चांगल्या मेसेजेस मधून आपल्याला वस्तुस्थितीचं ज्ञान होऊ लागलेलं आहे. भगवान महावीरांना जेव्हा निर्वाण झालं, पहाटे अमावस्येच्या पहाटेला जेव्हा त्यांना निर्वाण झालं, त्याच्या अगोदर 3 दिवस त्यांची दिव्य ध्वनी किरणं थांबलं आणि तो दिवस त्रयोदशीचा होता की ज्या दिवशी भगवंतांची दिव्यध्वनी किरायची थांबली. 30 वर्षापर्यंत भगवंतांची दिव्यध्वनी किरत होती. म्हणजे वयाच्या 42व्या वर्षापासून वयाच्या 72व्या वर्षापर्यंत त्यांचं समौशरण लागत होतं आणि दिवसातून 3 वेळेला 6 घडी म्हणजे 7 तास 12 मिनिटे इतक्या काळापर्यंत भगवंतांच्या दिव्यध्वनीचा लाभ 3 गतीतले जीव समौशरणामध्ये घेत होते. आणि जेव्हा भगवंतांचा सिद्धत्वाचा क्षण समीप आला, ओहो, त्यावेळी त्यांची दिव्यध्वनी सुद्धा 3 दिवसांपूर्वी किरणं थांबलं. मग त्यावेळी भगवंतांचं ते अंतिम प्रवचन झालं. लोकांना, जीवांना त्यांच्या दिव्यध्वनीचा लाभ अंतिम मिळाला. म्हणून ती त्रयोदशी खऱ्या अर्थानं धन्य झाली की त्या दिवशी तरी का होईना जीवांना भगवंतांची वाणी ऐकायला मिळाली. जेव्हा चतुर्दशीचा दिवस उजाडला तेव्हा भगवंतांची वाणी तर थांबली होती, परंतु त्यांचं दर्शन घेता आलं, त्यांचं रूप पाहता आलं, त्यांच्या समोर नतमस्तक होता आलं आणि म्हणून भगवंतांचं रूप न्याहाळायला मिळालं. म्हणून त्या दिवसाचं नाव झालं रूप चतुर्दशी. अंतिम प्रवचन ऐकायला मिळालं म्हणून त्या दिवसाचं नाव झालं धन्य त्रयोदशी. त्याचा आम्ही धनतेरस करून टाकलं, धनत्रयोदशी करून टाकली. आणि चतुर्दशीला भगवंतांची वाणी तर ऐकायला मिळाली नाही, परंतु रूप न्याहाळायला मिळालं, त्यांचं दर्शन घ्यायला मिळालं. म्हणून चतुर्दशीचं नाव झालं रूप चतुर्दशी. आणि आम्ही त्याला काय करून टाकलं? आम्ही त्याला करून टाकलं नरक चतुर्दशी. बोला काय? नरक चतुर्दशी. बोला. वास्तवामध्ये रवींद्रजी, नरक चतुर्दशीचा अर्थ काय होतो? नरकचा अर्थ काय आहे? बोला. नरकाशी काय संबंध आहे त्या दिवसाचा? वास्तवामध्ये त्या दिवसाचं नाव आहे नारद चतुर्दशी. नारद चतुर्दशी. नारदचा अर्थ काय होतो? न म्हणजे नाही आणि रत म्हणजे रमणे. भगवंतांची 30 वर्ष ज्याने दिव्यध्वनी ऐकली होती त्याला भगवंतांचं दर्शन तर मिळालं, परंतु दिव्यध्वनी प्रवचन ऐकायला मिळालं नाही, मन रमलं नाही. म्हणून त्या दिवसाचं नाव झालं नारद चतुर्दशी. बोला ना, माझा आवाज 2 मिनिटं तुम्हाला ऐकायला नाही मिळाला, नुसते असे ओठ हलताना आणि हातवारे करताना तुम्ही किती वेळ पाहू शकता? नाही पाहू शकत. लगेच आवाज ऐकू येत नाही, डिस्टर्बन्स होतो, लगेच मेसेज येऊ लागतात. बोला का? मन रमत नाही, आवाज ऐकायला मिळाला पाहिजे. बोला. 30 वर्षे भगवंतांची दिव्यध्वनी ऐकायला मिळाल्यानंतर जेव्हा त्यांची वाणी ऐकायला मिळाली नाही तेव्हा मन रमलं नाही. त्यामुळे चतुर्दशीचं नाव झालं नारद चतुर्दशी. आणि अमावस्येला जाऊन पाहतात तर भगवान नव्हतेच तेथे. त्यांचा देह विलय होऊन ते तर सिद्धशिलेवरती विराजमान झाले होते आणि म्हणून त्याचं नाव झालं निर्वाण कल्याणक. तर अशा प्रकारे अद्भुत या दिवाळीच्या माध्यमातून अनेक गोष्टी निगडीत आहेत. बोला. लाडू चढवणं. बोला. सगळीकडे लाडू बांधले जात होते, सगळीकडे पक्वान्न तयार केली जात होती. आणि अमावस्येला जेव्हा लोकांनी येऊन सांगितलं समौशरणात भगवान विराजमान नाहीयेत,
भगवंतांचं दर्शन सुद्धा मिळालेलं नाहीये. कुठे गेले भगवान असं म्हटल्या लोकांनी हातात जे काही होतं ते घेऊन गेले, ते तसेच धावत सुटले. बोला, आणि जाऊन पाहतात तर भगवान नाहीत म्हटल्यावर हातातले जे काही जिन्नस होते ते गळून पडले. बोला, चढला लाडू आमचा सगळ्यांचा. समजलं का? अशा प्रकारे ह्या सहज घडणाऱ्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये कोणतीही अतिशयोक्ती नाही. पटलं तर स्वीकारावा, नाही पटलं तर सोडून द्यावं. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या प्रियजनांचा विरह झाल्यानंतर हातातल्या वस्तू सहज गळून पडतात, मग त्या कोणत्याही कितीही मूल्याच्या असोत. मग ज्यांना तीर्थंकर परमप्रिय होते, परम श्रद्धेय होते, त्यांचा विरह पाहिल्यानंतर साहजिकच हातातलं सर्व साजो सामान गळून पडलं, आपोआपच ते त्यांच्यासाठी समर्पित झालं, आपोआपच ते त्यांच्या चरणी चढवलं गेलं. तर अशा प्रकारे अनेक ऐतिहासिक संदर्भांमधून आपल्याला या सर्व गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. त्याद्वारे आपण खऱ्या अर्थाने या सर्व उत्सवांचं मर्म खऱ्या अर्थाने समजावून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे हे केवली समुद्घाताचं स्वरूप आहे की ज्या केवली समुद्घातामध्ये जीव आयु कर्माच्या परमाणूंना खिरवत असतानाच इतर कर्मांचे परमाणू जर अधिक झाले असतील तर आपल्या संपूर्ण लोकाकाशामध्ये पसरणे रूप क्रियेद्वारे इतर सर्व कर्मांना सुद्धा तो खिरवतो आणि त्या विशिष्ट वेळेमध्ये सर्व कर्मांचा अभाव करून तो सिद्धत्वाला प्राप्त होतो. तर अशा प्रकारे ही गाथा सुद्धा येथे पूर्ण होते. आणखी काही येथे थोड्याशा टेक्निकल गोष्टी म्हणा की हा जीव व्यापक आहे असं काही दर्शनशास्त्रांचं म्हणणं आहे. जाता जाता सांगतो, थोडक्यात उल्लेख करतो की भगवान किंवा भगवंतांचा जीव हा व्यापक आहे की अव्यापक आहे. व्यापकचा अर्थ काय होतो? संपूर्ण विश्वामध्ये पसरलेला आहे की आपल्या शरीर प्रमाण आहे भगवंतांचा जीव, ईश्वरी तत्व. तर काही दर्शनशास्त्र म्हणतात जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्व ठिकाणी चराचरामध्ये हे ईश्वरी तत्व विद्यमान आहे. मग या संदर्भात जैनांचं काय म्हणणं आहे? तीर्थंकरांचा जीव, भगवंतांचा जीव कुठे वास करतो? तर त्याचं उत्तर आहे भगवंतांचा जीव हा व्यापक सुद्धा आहे आणि शरीरापुरता मर्यादित सुद्धा आहे. कसं काय? जेव्हा हा जीव केवली समुद्घात करतो त्या क्षणापुरता हा संपूर्ण लोकाकाशामध्ये व्याप्त असतो आणि इतर वेळेला तो आपल्या शरीर प्रमाण असतो. ही पहिली अपेक्षा. आता दुसरी अपेक्षा पण आहे याच्यामध्ये. सिद्ध झाल्यानंतर सुद्धा, ऐका हो ऐका, सिद्ध झाल्यानंतर सुद्धा आपल्या केवल ज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण विश्वातील समस्त पदार्थांना ते भगवान एकाच समयात जाणतात. या जाणण्याच्या अपेक्षेने ते संपूर्ण लोकांमध्ये व्यापून राहतात. ही व्यवहारमयाची अपेक्षा. आणि जरी जाणत असले तरी तिथे जाऊन जाणत नाहीत, आपल्याच ठिकाणी राहून जाणतात, म्हणून ते व्यापक नाही आहेत. ही निश्चयनयाची अपेक्षा. समजलं का? खूप अवघड वाटेल पण अवघड अजिबात नाहीये. अजिबात नाहीये. मी जेव्हा वर्गात शिकवत असतो किंवा इथे सुद्धा, बोला तुमचं लक्ष नाही आहे, कुठं आहे तुमचं लक्ष असं म्हटल्यानंतर सगळे अलर्ट होतात. आणि कुठं आहे तुमचं लक्ष म्हणजे, नाही मी मागच्या वर्षी तिकडे आग्र्याला ताजमहाल बघायला गेलो होतो आणि आता तो आठवला मला. याचा अर्थ तुम्ही इथे नाही आहात, तुम्ही ताजमहालमध्ये जाऊन बसला आहात. बोला, जर म्हणजे तुम्ही इथे जरी दिसत असला तरी तुम्ही इथे नसता. तुमचं लक्ष जिथे असतं तिथे तुम्ही असता. काय लक्ष कुठं आहे तुमचं असं म्हणतात की नाही? मग हाच याचा अर्थ आपण शरीराने कुठेही असा, आपलं लक्ष आपलं ज्ञान जिथे असतं तिथे आपण असतो. मग मला सांगा, सिद्ध भगवान कुठे आहेत? त्यांचं लक्ष तर संपूर्ण विश्वाकडे आहे. त्यांच्या ज्ञानामध्ये तर संपूर्ण विश्व झळकतं आहे. या अपेक्षेने ते संपूर्ण विश्वामध्ये व्यापलेले आहेत. पण याचा अर्थ ते तेथे गेलेले नाही आहेत, आपल्याच ठिकाणी राहून ज्ञानामध्ये जाणतायत.
या अपेक्षेने म्हणाल तर व्यवहार नयाने हा सिद्धांचा जीव संपूर्ण लोकाकाशामध्ये व्यापून राहतो, ही व्यवहार नयाची अपेक्षा. ज्ञानाच्या माध्यमातून तर ते व्यापक आहेत, परंतु याचा अर्थ त्यांचे आत्म्याचे प्रदेश संपूर्ण लोकांमध्ये व्यापलेले आहेत सदा काळासाठी, असं अजिबात नाही. म्हणून ते निश्चय नयाने अव्यापक म्हणजे स्वतःच्या आत्मप्रदेशांमध्येच राहणारे आहे. अशा प्रकारे ही एक विवक्षा या ठिकाणी येते. आणखी भरपूर येते. आणखी एक अपेक्षा आहे, ती म्हणजे हे भगवान जड आहेत की चेतन आहेत? बोला, तुमचं काय मत आहे प्रकाशजी? सिद्ध भगवंतांचा जीव जड आहे की चेतन आहे? निश्चित सर्वांचं मत हे येणार आहे की ते चेतन रूप आहेत, ज्ञान दर्शनाने युक्त आहेत. परंतु काही दर्शनशास्त्र भगवंतांना सुद्धा जड मानतात, चैतन्याने रहित मानतात. मग जैन दर्शनाचं काय म्हणणं आहे? तर जैन दर्शनाचं म्हणणं असं आहे, पहा काळजीपूर्वक ऐका, थोड्याशा या टेक्निकल गोष्टी आहेत, मी फारसा याच्या विस्तारामध्ये जात नाही, परंतु आज त्याच्यावरती थोडंसं कथन करतो. तर त्याचा अर्थ असा होतो की भगवान महावीरांना किंवा सर्व सिद्ध भगवंतांना ते चैतन्य रूप आहेत हे बरोबर, परंतु मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मला जी काही दुःख आहेत, मी जी काही दुःख भोगतो आहे, केवळ ज्ञानी असल्यामुळे भगवंतांना त्यांचं ज्ञान नक्की असणार आहे की मला कोणती दुःख होत आहेत वगैरे वगैरे, कारण ते केवळ ज्ञानी आहेत. परंतु काय त्यांना माझ्या दुःखांचं भोगणं माहितीये? काय ते माझ्या दुःखांना भोगतात? काय ते माझ्या दुःखांचं वेदन करतात? जाणतात, पण भोगतात की नाही? अजिबात भोगत नाहीत. का ते जर असं भोगायला लागले तर सगळ्या संसारी जीवांच्या दुःखांचं भोगणं त्यांच्या वाट्याला जाईल, आणि ते असं अजिबात घडत नाही. ज्ञान घडतं परंतु भोगणं होत नाही. मग भोगणं होत नाही याचा अर्थ माझ्या दुःखाच्या बाबतीत ते जड आहेत. रवींद्रजी समजलं का? माझ्या सुखदुःखाच्या बाबतीत भगवान जड आहेत. जड आहेत म्हणजे त्यांना काही देणं घेणं नाही, कारण ते माझं सुखदुःख ते स्वतः भोगू शकत नाहीत. याचा अर्थ इतर सर्व सांसारिक जीवांच्या सुखदुःखाच्या अपेक्षेने भगवान सुद्धा, सिद्ध भगवान सुद्धा जड आहेत, परंतु ज्ञानाच्या आणि स्वतःच्या सुखदुःखाच्या अपेक्षेने पाहिलं, स्वतःचं जे अनंत सुख भोगतायत त्या अपेक्षेने पाहिलं तर ते चैतन्य रूपच आहेत. राहुलजी समजतंय का तुम्हाला? खूप सुंदर चर्चा आहे की भगवंतांना सुद्धा जड म्हणतायत. बोला, काय अद्भुत नय असू शकतात, काय अद्भुत अँगल असू शकतात की भगवान माझ्या. आपण म्हणतो सुद्धा, एखादा मित्र आपलं सुख दुःख समजून घेत नसेल, ए बाबा तुला काय कळणार, माझ्या दुःख माझ्या व्यथा मलाच माहिती, म्हणतो की नाही? असं इथं आपण सांगत असतो, म्हणजे त्याला ज्ञान तर व्हायला लागलंय पण तो अनुभवू शकत नाही. दुरून डोंगर साजरे म्हणतो की नाही, परदुःख शीतलम. तर त्याचप्रमाणे भगवान सगळ्या लोकाला जाणतात, सगळ्यांचं सुख दुःख जाणतात, पण भोगत कशालाही नाही, आपल्या सुखाला तेवढंच भोगतात. या अपेक्षेने, दुसऱ्यांच्या सुखदुःखाला भोगण्याच्या अपेक्षेने भगवंतांना सुद्धा जड सांगितलेलं आहे, आणि स्वतःच्या चैतन्य रूप आत्म्याच्या अपेक्षेने ते निश्चितच चैतन्य रूपच आहेत. तर अशा प्रकारे बाकीचे दर्शनशास्त्र काय मानतात याच्यावरती जेव्हा जैनाचार्यांना विचारण्यात आलं की आम्ही तर भगवंतांना व्यापक मानतो, तुम्ही काय मानता सांगा, त्यावेळी त्यांनी सांगितलं, बाबा रे, ज्ञानाच्या अपेक्षेने आमचे भगवान व्यापक आहेत, परंतु आत्मप्रदेशांच्या अपेक्षेने अव्यापक आहेत. इतरांनी सांगितलं आमचे भगवान जड आहेत, तुमचे भगवान कसे आहेत? त्यावेळी जैनाचार्यांनी सांगितलं, स्वतःच्या ज्ञान दर्शनाच्या अपेक्षेने तर ते चैतन्य रूप आहेत, आणि दुसऱ्यांचं सुखदुःख भोगण्याच्या अपेक्षेने आमचे भगवान जडवतच आहेत. अशा प्रकारे अनेक गोष्टींचा खुलासा येथे करण्यात आलेला आहे. तितकासा तो महत्वाचा नाही, आपल्याला मूळ तत्वज्ञान समजलं तरी पुरेसं आहे. तर अशा प्रकारे आज आपण या गाथेला पूर्ण केलेला आहे. 7ही प्रकारचे समुद्घात समजून घेतलेले आहेत. अशा प्रकारच्या अनेक चमत्कारिक शक्ती या चैतन्य स्वरूप आत्म्यामध्ये विद्यमान आहेत. अशा चैतन्य स्वरूप आत्म्याचा आश्रय घेऊन रत्नत्रयाची प्राप्ती करून आपण सुद्धा शीघ्रातिशीघ्र सिद्धत्वाला प्राप्त करावं, या मंगल भावनेने ओम नमः.